नमस्कार, मी रेवती भांगे. गेल्या 8-9 वर्षापासनं मी लाल मातीच्या मूर्त्या स्वतः हाताने बनवते. माझ्याकडे कुठल्याही प्रकाराचा साचा नाही आहे आणि ही जी लाल माती आहे, ही अकोल्यात उपलब्ध होत नाही. ही मी बाहेरगावावरून मागवते आणि ह्या ज्या मूर्त्या मी विक्रीस ठेवते. माझा याच्यामागचा एवढाच ध्यास आहे, की सर्वांनी आपापल्या घरी पर्यावरणपूरक जेवण होईपर्यंत कुणी काय बोलायचं नाही. सांगून ठेवतो. तुम्ही हाँ, एक्चुअली आज बहुत दिनों बाद मैंने कुकिंग की थी। बहुत सारी चटपटी चीजें बनाई है। सोचा आपके लिए भी लेके चलती हूँ। इस गांव में मैं ज्यादा किसी को जानती नहीं हूँ। आपके सिवा एक आप ही मेरी सहेली हो। मैं भी अकेली हूँ, आप भी अकेले हो, तो सोचा दोनों साथ में मिलकर खाना खाते हैं। मैं आ जाऊँ ऊपर? या तो मैं प्लेट्स ले लूँ? या इस घर के साथ आपकी बहुत सारी बेहतरीन यादें जुड़ी होंगी ना? कितीही टेन्शन असलं तरी आपल्या घरातलं वातावरण छान ठेवूया. आपण छान राहूयात, हसत राहूयात आणि अमृता वहिनीच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू आणूया.
सेकंद वाया गेले. ब्रँड प्रीमियम. आणि मी तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही. एक ना एक दिवस तर मी घरी येईनच ना. त्यावेळेस मात्र मी काही जरा प्लॅन करत होतो. खरंच ऍक्च्युली भाड्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मग आता प्रश्न असा आहे, म्हणतेस आणि त्या खेळाचा अपमान सुद्धा करतेस. नाही दादासाहेब, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी खेळा एक मिनिट आणि नाही माहिती. दोन्ही पण तुम्ही स्वीकारलं असं समजून घ्या. एक झालं हा, ही जुनी पुस्तकं बघायचीच नाही, पण यांना व्यवस्थित करून मला कमीला द्यायची आहे. तुम्हाला काय माहिती जिथे सर कमीचं ना एक मोठं स्वप्न आहे, आणि स्वतः शिकून ज्यांना शिक्षण घेता येत नाही त्यांना बी शिकवायचं आहे, आणि गावाकडे एक मोठं कॉलेज काढायचं आहे. काका, मला आता पूर्ण नंबर आठवत नाहीये. नंतर मला आठवल्यावर आपण फोन करूया. हे घ्या. बरं, तुम्हाला सर्व नंबर आठवल्यानंतर बरोबर बोलतो तो. हे बघ, मी आपण तो काही चूक करतोय असं मला अजिबात वाटत नाहीये. हा, दुसऱ्यांच्या बाबतीत बरोबर कळतो तुम्हाला, स्वतःच्या बायकोच्या बाबतीत का नाही कळत? आणि नवऱ्याने जर बायकोची बाजू घेतली ना तर काही बिघडत. लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्वच सर बंद होतो, त्याच्यामुळे मला फावल्या वेळा म्हणजे घरीच आपल्याला लागत होतं, त्याच्यामुळे कुठे येणं जाणं काही नव्हतं. त्या माध्यमातून मी म्हणजे या कलेकडे वळली आणि लाल मातीच्या मूर्त्या स्वतः बनवायला लागली. आधीपासूनच मी म्हणजे मूर्त्या बनवत होती आणि सगळ्या नातेवाईकांना देत होती. त्यांना खूपच ते आवडायला लागल्या मूर्त्या. मग त्यांनी मला म्हटलं की नाही तू बनव, आणि कोरोनाच्या काळापासून तर मला म्हणजे या मूर्त्यांची एवढी मागणी राहिली की खूप लोकांनी मला स्वतः म्हणजे अकोलेकरांनी मला एवढी साथ दिली याच्या माझ्या कलेसाठी की त्यांचा मला भरपूर वाव मिळत आहे की मॅडम तुम्ही म्हणजे मोठ्या स्तरावर करा हे काम. पण माझं दरवर्षी मी काही म्हणजे खूप मूर्त्या बनवत नाही, आपल्या 30-40च मूर्त्या बनवते. आणि त्याच्या मागचा माझा उद्देश एवढाच आहे की सगळ्यांनी पर्यावरणपूरक मूर्त्या बसवायला पाहिजे. आणि जसं मनुष्याला काहीतरी समाजाचं देणं राहते, पर्यावरणाविषयी प्रेम राहते, तशी माझी ही तळमळ आहे. आणि अकोल्यात भरपूर ठिकाणी मी कार्यशाळा पण घेतलेल्या आहेत आणि महाविद्यालयामध्ये शाळेमध्ये मला बोलावतात. मी त्यासाठी कोणतंही त्यांच्याकडून मानधन घेत नाही आणि माझी ही पर्यावरणाविषयी तळमळ अशीच सतत सुरू राहील, एवढाच माझा ध्यास आहे. आणि गणपतीच्या बद्दल मला खूप श्रद्धा आहे आणि मी माझी म्हणजे हे काम सतत सुरूच ठेवणार आहे.
एवढंच. लाल माती ही मी बाहेरगावावरून मागवते. लाल मातीचं एवढंच मला सांगायचं आहे की लाल माती ही चिकट नसते, ही जशी रवा असते ना तशी राहते आणि याच्यामध्ये काम करणं म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे. आणि त्याला फिनिशिंग वगैरे देणं, त्याच्यावर कलरिंग करणं खूप म्हणजे कठीण जाते थोडंसं. मला एवढंच सगळ्या नागरिकांना सांगायचं आहे आणि गणेश भक्तांना सांगायचं आहे की तुम्ही पर्यावरण पूरकच मूर्ती बसवा. प्लॅस्टर ऑफ पॅरिसला आळा द्या, कारण प्लॅस्टर ऑफ पॅरिसची तुम्ही मूर्त्या घरी आणता, 10 दिवस त्याची एवढ्या मोठ्या भक्तीने पूजा करता आणि 10व्या दिवशी 11व्या दिवशी तुम्ही ते वरतून नदीत फेकून देतात. खूप वाईट वाटते. त्या मूर्त्या जेव्हा पूर्णपणे विरघळत नाही, त्यांचं धड कुठे, हात कुठे. तर मला सगळ्या नागरिकांना असं म्हणायचं आहे, गणेश भक्तांना असं म्हणायचं आहे की तुम्ही 10 म्हणजे तुमच्या घरी पर्यावरण पूरकच मूर्ती बसवा, जेणेकरून तुम्ही त्याचं विसर्जन तुमच्या घरी स्वतः तुमच्या हाताने डोळ्यासमोर होईल आणि आशीर्वाद रूपी बाप्पा तुमच्या सोबत वर्षभर राहतील. भांगे, सौ रेवती भांगे या माझ्या मिसेस आहेत. गेल्या 9-10 वर्षापासून ते या कलेकडे वळलेले आहेत. मातीचे गणपती हाताने घडवणे आणि साच्याने घडवणे याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. हाताने घडवताना खूप कष्ट घ्यावे लागतात. मूर्ती हुबहूब यायला पाहिजे, चांगली फिनिशिंग व्हायला पाहिजे, याच्याकडे काळजी घेतली जाते. साचेच्या गणपतीला एवढा कष्ट लागत नाहीत जेवढे मातीच्या हाताचे गणपती बनवताना लागतात. एक मूर्ती बनवताना कमीत कमी 2 दिवस जातात. त्याच्यानंतर कलरिंग, ती वाळवणे, त्या सगळ्या गोष्टीचा पूर्ण पाक ते करतात. बाकीच्या गोष्टी त्यांना सांभाळून ह्या गोष्टी कराव्या लागतात, हे सगळ्यात महत्वाचं आहे. लाल माती ही भिजवणे, नंतर त्याचे गणपतीचे पाटे बनवणे, हे मी त्यांना मदत करत असतो त्या बाबतीमध्ये. आणि खूप छान वर्क करतात आहे. आणि जे आपल्याला पर्यावरणासाठी करता येईल ते आपण थोडं का होईना आपण हातभार लावून राहिलेलो, याचा आनंद आहे. पूर्ण रेडी झाल्यानंतर आपण स्टॉल लावत असतो. आपला हा व्यवसाय नाही आहे, हे आपलं पर्यावरणाचं ध्येय आहे. व्यवसाय म्हणून आपण याच्याकडे कधीच बघितलेलं नाहीये. मूर्तीला जो काही आपण तयार झाल्यानंतर एक गणपतीचे 4-5 दिवस अगोदर आपण हा स्टॉल लावत असतो. छोट्या प्रमाणात असतो, त्या पद्धतीने लावून लोकांपर्यंत आपण तो पोहोचवतो. माझी एकच विनंती आहे सगळ्या नागरिकांना की बा सगळ्यांनी मातीचे गणपती बसवले गेले पाहिजे, जेणेकरून पर्यावरणाला चांगला हातभार लागेल. घरी 10 दिवस गणपती बसवल्यानंतर आपण आपल्या डोळ्यासमोरच त्याचं विसर्जन करून राहिलो आणि ती माती आपण चांगल्या ठिकाणी वापरतो आहे. त्याच्यात आपण झाडं बिया देतो, त्या बियांचं रोपण केलं गेलं पाहिजे. एवढीच विनंती आहे. सगळ्यांनी न विसरता पर्यावरणाला जेवढा समतोल राखता येईल, जेवढं मदत करता येईल तेवढी मदत जरूर करावी, ही विनंती. मी प्राची काळमकर. मी गेले 5 ते 6 वर्ष झाले रेवती भांगे ह्या ज्या मूर्तिकार आहेत लेडीज, मी यांच्याकडनं गणेश मूर्ती घेत असते आणि माझ्याकडे मी लाल मातीचीच मूर्तीची स्थापना करत असते. त्यांचं जे काम आहे ते खूपच सुंदर आहे आणि त्यांनी ज्या मूर्त्या बनवल्या आहेत त्याच्यामुळे मला माझ्या जीवनामध्ये प्रगती पण झाली आहे. त्यामुळे मी त्यांच्याकडची मूर्ती घेत असते. आता कोरोनापासून बघितलं आपण तर निसर्गामध्ये खूपच काही चालू आहे, रोगराई म्हणा किंवा अजून काही. मला असं वाटते की जी पर्यावरणपूर्वक गणेश मूर्ती मी स्थापन करते, माझा निसर्गाला आणि पर्यावरणाला 100 नाही पण 50% तरी हातभार लागेल की मी ज्यामुळे माझ्या घरी गणपतीची स्थापना लाल माती आणि शाडू मातीच्या गणपतीचीच करते. माझा अनुभव हाच आहे की मी यांच्याकडनं ज्या गणपती मूर्ती नेते त्याच्यामध्ये ते कर्दळीच्या बिया, नंतर लिलीच्या बिया असतात. मी माझ्याकडे जे गार्डन आहे तिथे आता माझ्याकडे कर्दळीचे रोप आलेले आहे आणि त्याला खूप छान केशरी आणि लाल कलरचे फुलं पण आलेले आहेत आणि लिली पण आहे माझ्याकडे आलेली. कुंड्यांमध्ये मी जे गणपतीचं विसर्जन केलेलं आहे तिथे पण खूप छान पिवळ्या कलरचे फुलं आले आहेत. त्यामुळे माझं सर्व गणेश भक्तांना हेच म्हणणं आहे की तुम्ही लाल मातीच्याच गणपती बसवा आणि शाडू मातीच्या, की जेणेकरून आपल्याला पर्यावरणाला हातभार लागेल.